मुंबई महानगरपालिकेवर आज कुणाचा झेंडा फडकणार आज पाहावं लागणार आहे। आज मतमोजणीचा दिवस आहे। मी सध्या आहे दादर नायगाव संकुल हॉलच्या बाहेर। या परिसरामध्ये 200 ते 206 पर्यंत या केंद्रावरती जे आहे तो निकाल जाहीर होणार आहे। या ठिकाणी पाहू शकता पोलिसांचा देखील फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीत आज जे चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी जे आहे ते ठाकरे बंधू आणि महायुतीचे नेते मराठी माणसाचा विश्वास जो आहे तो जिंकण्याचा प्रयत्न करत होते। ठाकरे बंधूंनी अनेक शाखांमध्ये भेटी दिल्या आणि मराठी माणसाला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला। तर महायुतीतले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरनाम्यातून मराठी माणसांना आश्वासन दिलं। नेमकं आज मराठी माणसांनी कुणाला मतदान करून जनतेचा कौल जो आहे तो दिलेला आहे तो आज निकालातून स्पष्ट होणार आहे। एकंदरीत जे निकालाला सुरुवात जी आहे ते 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। निकाल आपल्या हाती येणार आहेत आणि नेमकं महानगरपालिकेवर नेमकं कुणाचा झेंडा फडकणार हे आपल्याला एकंदरीत आज पाहावं लागणार आहे। त्याचबरोबर दुसरी बाजू पाहायला गेल्यानंतर महायुतीच्या काल नेत्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही 150च्या पलीकडे जे आहे ते आमचे उमेदवार निवडून येतील। नक्की आज चित्र स्पष्ट होणार आहे। महायुतीचे किती उमेदवार निवडून येतील आणि ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील ते आपल्याला पाहावं लागणार आहे। कॅमेरामन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई।